2 फेब्रुवारीला ग्रुप बीचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला. त्या पेपरमध्ये विज्ञानाचा एकच टॉपिक त्याचे 4 प्रश्न विचारण्यात आले. विज्ञानाचे तसे 15 प्रश्न विचारले होते, पण त्यापैकी एकाच टॉपिकवर 4 प्रश्न होते. तो टॉपिक होता सजीवांचे वर्गीकरण म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. 4ही टॉपिक सांगतो नेमके कोणते होते. एक प्रश्न मल्टीलायनर विचारला होता सस्तन प्राण्यांशी संबंधित. दुसरा होता मत्स्य प्राण्यांशी संबंधित, ज्याला पायसेस सुद्धा म्हणतात. तिसरा होता हायड्रा, जो निडारिया प्राणी संघातला एक प्राणी आहे, त्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. आणि एक जोड्या लावाचा प्रश्न होता जो शैवालचे एक्झाम्पल्स विचारलेले होते. सो हे 4 टॉपिकवर प्रश्न विचारले होते. सर्व भाग हा सजीवांचे वर्गीकरणाचा आहे आणि सर्वांची माहिती हे शाळेच्या पुस्तकातच दिलेली आहे. पण आपण ते सोडून आपण जे मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहेत, जे रेफरन्स बुक्स आहेत, त्याकडे वळतो आणि त्यामध्ये कदाचित तुम्हाला तेवढा डेटा हा मिळणार नाही. आणि म्हणून शाळेच्या पुस्तकांवर जास्तीत जास्त फोकस करा. आपण या शाळेच्या पुस्तकांवर सर्व प्रॅक्टिस आहे आणि आता तर आपण NCERT बेस्ड MCQ ची प्रॅक्टिस पण सुरू केलेली आहे. ही कंटिन्यू प्रॅक्टिस आहे, ही आपली यूट्यूबला सुरू असते, 12 वाजता असते. आणि त्यासोबतच त्या सर्वांचे अपडेट्स PDF हे आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच, त्यावर पाहायला मिळेल.